ग्रामीण भागातील मुलींसाठी जिल्हा परिषदेने MSCIT आणि टॅलीचं प्रशिक्षण मोफत देण्याची योजना सुरू केली आहे। 2026-27 या वर्षात 4000 मुलींना संगणक प्रशिक्षण दिलं जाणार आहे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या मुलींना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येते। इयत्ता 7वी उत्तीर्ण मुलींना या योजनेसाठी अर्ज करता येतो। सध्या 10वीतील विद्यार्थिनींची संख्या अधिक असते। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलींना शासकीय नोकर भरती किंवा खासगी आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा या योजनेमागचा हेतू आहे। गावातील किंवा जवळील संगणक प्रशिक्षण केंद्रावर त्यांना दररोज MSCIT आणि टॅलीचं प्रशिक्षण दिलं जाईल। यंदा जून आणि जुलैमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात होऊन जानेवारी अखेरपर्यंत ते पूर्ण होणार आहे। या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। जून आणि जुलैपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊया। अनुसूचित जातींसह सर्व प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना दरवर्षी MSCIT आणि टॅलीचं प्रशिक्षण मोफत दिलं जातं। इयत्ता 7वी उत्तीर्ण मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो। लाभार्थी निवडीसाठी स्वतंत्र समिती आहे आणि दरवर्षी सुमारे 4000 मुलींना यासाठीचं प्रशिक्षण दिलं जातं। यासाठी एजन्सी नेमली जाते आणि त्यांच्या माध्यमातून MKCLच्या केंद्रावर परीक्षा घेतली जाते, अशी माहिती सोलापूर जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे। पंचायत समितीत या संदर्भातला अर्ज करता येतो। कशी आहे ही पद्धत ते देखील जाणून घेऊया। जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत ही मोफत संगणक प्रशिक्षण योजना राबवली जाते। यासाठी मुलींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि ती ग्रामीण भागातील रहिवासी असावी हे निकष ठेवण्यात आलेत। पात्र मुलींनी पंचायत समितीतील महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा। त्यानंतर समितीमार्फत अर्जांची छाननी करून प्रशिक्षणासाठी निवड केली जाते। जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होते। तर जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ घेऊन आपलं संगणक प्रशिक्षणातून आपलं कौशल्य वाढवावं असं आवाहन करण्यात आलंय।